10 वर्षानंतरचा 40 पट नजराणा आता रद्द आहे. कुळ वहिवाट कायद्यात मोठी सुधारणा आहे. महसूल मंत्री बावनकुळे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. औद्योगिक प्रकल्पांकरता जमीन वापराला 3 वर्षांची मुदतवाढ आहे. महसूल मंत्री बावनकुळे यांनी या संदर्भात माहिती आता दिलेली आहे. राज्यातील औद्योगिक गुंतवणुकीला गती देण्याच्या दृष्टीनं आणि कुळ वहिवाट कायद्यातील प्रशासकीय अडथळा दूर करण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र कुळ वहिवाट शेतजमीन कायदा सुधारणा विधेयक 2026 सभागृहात एकमतानं मंजूर करण्यात आलंय. या विधेयकाद्वारे जमिनीच्या विक्रीवरील जाचक 40 पट नजराणा रद्द करण्यासोबतच विशेष परिस्थितीत औद्योगिक प्रकल्पांना मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून. चेतन, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? महत्त्वाची खरं तर ही घोषणा म्हणायला हवी उद्योगांना संजीवनी देण्याच्या दृष्टीनं आणि औद्योगिक महाराष्ट्राची वाढ करण्याच्या दृष्टीनं. निश्चितच लागवी. आपल्याला माहिती असेल की ज्या प्रकारे याआधी 1 कोटी रुपयांपर्यंतच्या ज्या वेगवेगळ्या परवानग्या होत्या त्यासाठी सातत्याने मंत्रालय स्तरावर फेऱ्या माराव्या लागत होत्या. मात्र या नवीन कायद्यामुळे आता छोट्या स्वरूपाचे जे शर्तभंग आहेत त्यांच्यासाठी जे आहेत ते अधिकार संपूर्णपणे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना दिलेले आहेत. त्यामुळे सुमारे 90% प्रकरणांचा निकाल आहे तो स्थानिक पातळीवरच लागेल. विशेष करून कब्जे हक्काने किंवा भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनींचा बाबतीमध्ये होणारे जे शर्तभंग होते ते नियमित करण्यासाठी कुठलीही स्पष्ट अशी कायदेशीर तरतूद नव्हती. मात्र आता केवळ शासकीय परिपत्रक काढण्यासाठी 3 ते 4 वर्षांचा कालावधी जो लागत होता तो लागणार नाहीये. त्यामुळे या महत्त्वाचा फायदा आहे तो निश्चितच राज्याला होणार आहे. अगदी चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.